नमस्कार मंडळी सध्याचं जे कलियुग आहे किंवा सध्याचा जो जमाना आहे तो इंटरनेटचा जमाना आहे, फेसबुकचा जमाना आहे, यूट्यूबचा जमाना आहे, ईमेलचा जमाना आहे. मला आठवत नाही हो मी शेवटचं पत्र कधी लिहिलं किंवा मला आठवत नाही मला शेवटचं पत्र कोणी पाठवलं. असा हा सध्या जमाना आहे आणि ह्या जमान्याच्या अनुषंगाने की काय, आत्ताच बोलता बोलता मी नितीन दादाशी बोलत होतो की आता पुढची कविता काय, तर त्याने मला ह्या इंटरनेटच्या जगावर काय चाललंय ते वास्तववादी कविता तो आज आपल्यासमोर सादर करणार आहे. पण ती काय करणार आहे, कशी करणार आहे ते गुलदस्ताच राहू दे. आपण नितीन दादाकडे मोर्चा वळू की दादा बाबा ऐकू तुझी कविता. नमस्कार आणि सर्वांचं स्वागत. आता जमाना संपूर्णपणे बदललेला आहे. हो संपूर्ण म्हणजे इंटरनेटने या संपूर्ण जगाची एकूण व्यवस्थाच बदलून टाकली. बरोबर. संपूर्णपणे बदललेलं आहे. त्यात इव्हन माणसाचा मृत्यू आणि त्यानंतर जे काय आपण त्या मृत्यूविषयी आपल्या ज्या कल्पना होत्या त्या सुद्धा संपूर्णपणे बदलून गेलेल्या आहेत. तर इथं आज मी निधन नावाचीच एक कविता वाचत आहे, पण ही जरा वेगळ्या पद्धतीची आहे. त्याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो. मी एरंडमध्ये असताना आमचे एक शेड्युलिंग ऑफिसर होते, खूप मोठे होते. नाव पण त्यांचं सांगतो, महाजन म्हणून होते. खूप छान होते आणि त्याच्याबरोबर आंगले म्हणून अतिशय त्यांचे सहकारी अतिशय चांगले आहे. दोघांचं माझ्यावर लोभ होता. मुख्य म्हणजे ते खूप वरच्या पोस्टवर असल्यामुळे त्यांची एक स्वतंत्र केबिन होती आणि तिथे जनरली कोणी जायचे नाहीत, पण मी जायचो. कारण माझ्यावर त्या दोघांचा अतिशय लोभ होता. आणि आश्चर्य म्हणजे तुला धक्का म्हणजे काय वाटेल, कसला बसेल माहितीये का, एरण्या आणि कविता ही दोन वाक्य कधी एकत्र जुळले तू ऐकणार नाही. बरोबर. परंतु ते कवितांचे वेडे होते अक्षरशः. आणि आश्चर्याची सर्वात गोष्ट म्हणजे माझे 2 संग्रह, पावसाळा आणि झाडं, हे त्यांच्या लायब्ररीमध्ये, त्यांच्या स्वतःच्या लायब्ररीमध्ये होते. आणि ते मला तुझ्या कविता खूप आवडतात आणि कदाचित म्हणून असेल की त्यांचा माझ्यावर लोभ होता. तर आता मग थोडे दिवसांनी ते रिटायर झाले, मी पण त्याच्यानंतर मग रिटायर झालो. त्यांना ओरिगामीचा एक वेळ होतो. ओरिगामी नावाचा एक भाग असतो, ते आता मी ते एक्सप्लेन नाही करत. परंतु माझा मित्र आणि प्रकाशक विकास परांजपे याला घेऊन मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी ओरिगामीवर त्यांचं एक पुस्तक सुद्धा काढलेलं आहे. आता ही मी फक्त तुम्हाला पार्श्वभूमी म्हणून सांगितली. ते फेसबुकवर ऍक्टिव्ह होते आणि आता हळूहळू आपल्या इथे सगळं बदलत चाललेलं होतं. आणि सुरुवातीला मी काय या मीडिया मी अजूनही फारसा याच्यात रुळलेलो नव्हतो. परंतु एके दिवशी अचानक फेसबुकवर त्यांच्या निधनाची मला बातमी कळली. जरा उशिराने कळली आणि मला फार वाईट वाटलं. पण वेळ निघून गेली होती. माळगावात मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांच्या मिसेस आणि त्यांच्या मुलाला भेटून आलो मी. परंतु त्यानंतर मला ही कविता सुचली. ती कविता मी आज वाचतोय. त्या कवितेचं नाव आहे निधन. तर ही अजून कुठच्या संग्रहात नाहीये. मी संग्रहानंतर सुद्धा आणखीन 200-250 कविता लिहिलेल्या आहेत. प्रकाशकांनी काय करायचं ते, म्हणजे प्रकाशक मंडळी ही गोष्ट आता जीव मोठी घेऊन असतील. तुम्हाला एक संधी आहे, नवीन पुस्तक म्हणजे तयार आहे. संधी किंवा ते जीव मोठी घेऊन असतील, व्हॉट एव्हर इट इज. तर निधन नावाची ही एक कविता आहे. ती अशी आहे की आत्ताच तुमच्या निधनाची पोस्ट मी फेसबुकवर पाहिली. आत्ताच तुमच्या निधनाची पोस्ट मी फेसबुकवर पाहिली. खरंच वाईट वाटलं. जुने दिवस आठवले. मनासमोरून काही जुने क्षण तरळून सुद्धा गेले. ताबडतोब माझे हार्टफेल कंडोलेन्सेस मी टाईप करून फॉरवर्ड केली व्हॉट्सॲपवर. ताबडतोब माझे हार्टफेल कंडोलेन्सेस
मी टाईप करून फॉरवर्ड केली व्हॉट्सॲपवर. तुम्हाला खरंच सांगतो सर, पूर्वी अशा बातम्यांतून सावरायला आम्हाला कित्येक दिवस लागायचे, कधी कधी तर महिने वर्षही जायची. पण आता तसं करता येत नाही सर. तुमच्या निधनाच्या पोस्टच्या बाजूलाच माझ्या एका मित्राच्या बाळाच्या बर्थडेची पोस्ट आहे. हम्म. त्यामुळे हॅपी बर्थडेचा मेसेज पाठवणं आणि तोही याच क्षणाला पाठवणं मला भागच आहे. एक थम्सअपची, एक केकची इमोजी टाकून हम्म. तर ही पोस्ट करणं मला भागच आहे. तर सॉरी हा सर, प्लीज रेस्ट इन पीस सर. हम्म. परमात्मा तुमच्या आत्म्याला परम शांती देवो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. काय विरोधाभास मंडळी बघा ना, एकीकडे निधनाची बातमी, एकीकडे जन्माची बातमी. हा म्हणजे आपण म्हणतो ना की कालाय तस्मेन महा, काळानुसार आपल्याला बदलायला लागतं. तसं नाहीतर पहिले एखादा मृत्यू झाला तरी पण त्याचा भाचा किंवा पुतना लग्नाच्या बोल्यावर चढलेला असतो, पण आता ताबडतोब आपल्याला कळतं. एक वेगळ्या प्रकारची कविता दादाने ऐकवली. अशाच निरनिळ्या कविता आपल्याला ऐकायच्या असेल तर आमचा फ्लाइंग मुवमेंट उडता उडता हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जे काही बेल आयकॉन आहे ते दाबा, म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ आपल्या पुढ्यात येतील. तुर्तता आम्ही दोघे इथे थांबतो. धन्यवाद.